नमस्कार. लोकशाही न्यूजच्या CPL म्हणजे कोरोना प्रीमियर लीग मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझ्यासोबत आहे माझा सहकारी. नमस्कार, मी ऋषी देसाई. कोरोना प्रीमियर लीग मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. विशाल, आजच्या एपिसोड मध्ये आपण काय बघणार आहोत? बरं, आजचा एपिसोड जो आहे तो थोडा वेगळा आणि खास ठरणार आहे, कारण आज थेट आपला नागपूरचा जो मेंटॉर आहे अभिनेता वैभव तत्ववादी तो आज आपल्यासोबत जोडला गेलेला आहे आणि वैभव बरोबर जे आहे ते आपण गप्पा मारणार आहोत की नागपूरची टीम कशा प्रकारे काम करते, नागपूरची माहिती घेऊन शिवाय इतर विषयांवरती देखील त्याच्याशी आपल्याला आज गप्पा मारण्याचा योग जुळून आलेला आहे. मला वाटतं की वैभवचं इंट्रोडक्शन केल्यानंतर पहिला प्रश्न ऋषी तू विचारावा. नक्कीच वैभव, स्वागत CPL मध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न अगदी मुंबईपासून किंवा प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकांना पडलेला प्रश्न की आता नागपूरमधील कोरोनाची स्थिती कशी आहे? सो फ्रँकली स्पीकिंग आपण 1 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर हा जर कालावधी बघितला तर 1 नोव्हेंबरला 133 रुग्ण होते आणि 6 नोव्हेंबरला कुठेतरी 195 रुग्ण आहेत, जर आपण हा 6 दिवसांचा कालावधी बघितला तर. आणि कुठेतरी मध्ये फॉर एक्झाम्पल सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण जे होते ते 3 नोव्हेंबरला होते, जे 241 होते. तर मला तेच वाटतंय की कुठेतरी ती वेव आहे, कधीतरी जास्त होत आहेत, कमी होत आहेत. सो मला तेच वाटतं की आपली जी टीम आहे ती खूप चांगल्या पद्धतीने काम करते, पण मला असं वाटतं अजूनही ती फाईट संपली नाहीये, त्यामुळे कुठेही कॉम्प्लेसंट व्हायची गरज नाहीये. पण येस, हॅव्हिंग सेड दॅट, नागपूरमध्ये एक मध्ये जी परिस्थिती आली होती, जेव्हा बऱ्यापैकी बिकट परिस्थिती आली होती, खूप केसेस वाढत होत्या, पण त्या मानाने कमी झाल्या. पण तरी मी म्हणेन वी शुड नॉट बी कॉम्प्लेसंट, कारण CPL म्हणजे लोकशाहीचा जो कोरोना प्रीमियर लीगचा जो आपला जे ब्रीद वाक्य आहे की आपल्याला कोरोना महाराष्ट्रातून पूर्णपणे घालवायचा आहे. सो नागपूरचा वाटा आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोच आणि आय एम शुअर की इतर शहरं पण डेफिनेटली चांगल्या पद्धतीने फाईट करते. बरोबर आहे. बेधडक अशा स्वरूपाची जी आहे ती कामगिरी त्या ठिकाणी केली जाते. वैभव, मास्क बाबत आपण सर्वजण किती गंभीर आहोत आणि येणाऱ्या दिवाळी सणाबाबत तू नागपूरकरांना नेमकं काय आवाहन करू इच्छितोयस? हे बघा, कोरोना तेव्हाच होतं जेव्हा कुठेतरी तुम्ही काळजी बाळगली नाही. म्हणजे रेअर केसेसमध्ये असं झालंय की ती व्यक्ती घरीच होती आणि तिला कोरोना झाला. पण नॉर्मली माझ्या पण काही मित्रांना जेव्हा आपण विचारलं होतं की माझ्या काही मित्रांना कोरोना झाला होता, तेव्हा ते म्हणे वैभव एकदा फक्त चुकून आम्ही जरा रिलॅक्स झालो, कॉम्प्लेसंट झालो आणि नेमका कोरोना झाला. त्यामुळे मला असं वाटतं मास्क हे किती महिन्यांपासून सांगतात लोक, पण तरी मला असं वाटतं कुठेतरी कमीपणा वाटतोय लोकांना मास्क घालायला. आणि दुसरे कुठेतरी गमतीत लोक सांगतात की इंडियन स्टाईल मास्क तुम्ही घालतात म्हणजे असा. तर हा मी तर बऱ्याच असे मास्क घातलेले पाहिले लोकांना. तर मास्क म्हणजे स्वतःची दाढी लपवण्यासाठी नाही, ते असं घालणं गरजेचं आहे. हे कुठेतरी आपण पाळत नाही असं मला वाटतं. त्यामुळे जो उतार चढाव दिसतोय आकड्यांमध्ये तो होतोय. पण हॅव्हिंग सेड दॅट, आत्ताची जी परिस्थिती आहे, सगळ्यात कमी आकडे जर गेल्या काही 4-5 महिन्यात जर पाहिले असतील तर आपण या महिन्यात पाहतोय. इतर देशांमध्ये दुसरी लाट चालू झाली आणि आपल्याला तीच काळजी घ्यायची आहे की आता दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, तर तिथे आपल्या देशातली दुसरी लाट पहिली संपत नाही आणि दुसरी चालू झाली, असं दॅट विल बी रिअली बॅड सिनारिओ. कारण इतर देशांमध्ये पहिली लाट बऱ्यापैकी संपली होती, आपली आता कुठेतरी आपला उतरता काळ आहे आणि जर तेव्हाच जर दुसरी लाट आली तर इट विल बी रिअली बॅड. तर मला तेच मी सगळ्यांना विनंती करीन, नागपूरकरांना, महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या लोकांना, की प्लीज दिवाळी जेव्हा ती खूप काळजीपूर्वक साजरी करा. नेहमी आपण ज्या उत्साहाने एकमेकांकडे जातो यावेळेस आपण ते टाळूया. पुढच्या वर्षी जे काय उरलंय ती कसं पुढच्या वर्षी काढूया. बरं, नक्कीच आपण बघितलं की या सगळ्यातनं वैभव अगदी मास्क कसा वापरायचा किंवा कसं राहायचं या सगळ्याबद्दल तो भरभरून बोलतो. एक मेंटॉर किंवा एक अभिनेता म्हणून शेवटी आपण सगळेजण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि हा लढा प्रत्येकाचा आहे, त्याच्या बोलण्यातनं जाणवते. वैभव, याच निमित्तानं प्रश्न असा आहे की सुरुवातीच्या काळात नागपूरला कोरोनाची जी अवस्था होती, प्रचंड ताण आणला होता. आता स्थिती खूप नियंत्रणात आहे. या सगळ्याचं श्रेय तू कोणाला देशील? नाही, डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत राधाकृष्ण बी, ह्यांचा एक मोलाचा वाटा आहे. नंतर आपले नागपूरचे पोलीस आयुक्त जे आहेत अमितेश कुमार, मी त्यांचं पण नाव घेईन. आणि तिसरं म्हणजे आपले नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मी यांचे पण आभार मानेन. कारण दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट फेज राईट नाव. आपण आणि त्याच्यात
आपण खूप गरजेचं आहे की आपण आपल्या पोलीस यंत्रणेला, आपण डॉक्टर या सगळ्या लोकांना आपण मदत करणं, आपण त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि मी सगळ्यांना, नागपूरकरांना आवर्जून विनंती करीन, महाराष्ट्रातल्या सगळ्या इतर लोकांना आवर्जून विनंती करेन की तुम्ही प्लीज रिलॅक्स होऊ नका. अजूनही जो आपला लढा आहे कोरोनाशी तो संपलेला नाहीये. पण येस, डेफिनेटली आता जी आपण कोरोना प्रीमियर लीगची जी मॅच खेळतोय ती आपण खूप चांगली खेळतोय. अशीच जर आपण खेळत राहिलो अजून पुढचे काही महिने तर आय एम शुअर वॅक्सिन यायच्या आत पण आपण कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण करूया आणि वॅक्सिन आल्यावर तर काय जिंकलीच नाही. वैभव, बऱ्यापैकी जे आहे ते युद्ध कोरोना विरुद्ध आपण सगळ्यांनीच छेडलेलं आहे. मात्र काही लोकांचा ज्यावेळेला इग्नोरन्स होतं ना ऋषी, त्यावेळेला खरोखर पुन्हा एकदा लाट येण्याची शक्यता जी आहे ती वाढत असते. आणि वैभव, युरोपमधील कोरोनाची दुसरी लाट पाहता आपण भारतीयांनी आता काय काळजी घेणं आवश्यक आहे असं तुला आवर्जून वाटतं? प्रिसाइजली इतर देशांमध्ये, म्हणजे जेव्हा इटलीचं पहिल्यांदा झालं होतं तेव्हा आपण सगळ्यांनी पाहिलं होतं की काय परिस्थिती तिकडे झाली होती. आणि आपण तेव्हा प्रत्येक जण आवर्जून सांगत होता की ती परिस्थिती हिंदुस्थानात येता कामा नये. पण काही प्रमाणात आपण त्या सिच्युएशन मधून गेलो. आता बेल्जियममध्ये आय गेस पुन्हा लॉकडाऊन त्यांनी लागू केलं. त्यामुळे आता इट्स हाय टाइम की आपण त्या देशांकडून शिकू. तिथे पण ते कॉम्प्लेसंट झाले होते आणि दुसरी वेव आली. मला तेच वाटतं की जरी आता दिवाळी आहे, आपले फेस्टिवल्स आहेत, आपण कुठेतरी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि कोरोना संपलाय हे डोक्यातून काढणं गरजेचं आहे. मास्क वापरणं गरजेचं आहे, हँड सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. आणि अजून फक्त मला असं वाटतं काही महिने आपण काळजी घेणं गरजेचं आहे. कारण 6 महिन्याची बॅटल पुढचे जर 2 महिने आपण काळजी घेतली नाही, दिवाळीत काळजी घेतली नाही, तर मला असं कुठेतरी वाटतं की ते इतकी मेहनत आपली वाया जाईल. म्हणजे 4-5 महिन्यापासून आपण मेहनत करतोय किंवा आपण प्रिकॉशन्स घेतोय, ते ह्या 15 दिवसात पूर्ण त्याच्यावर पाणी फेरलं जाईल जर आपण नीट प्रिकॉशन घेतले नाहीत दिवाळीत. वैभव, तुझ्याकडे येतोच. मात्र मला ऋषीला आवर्जून सांगायचं आहे की वैभवचं असं ना की नागपूरचा जरी मेंटॉर असला, शूटिंगच्या निमित्तानं कधीतरी मुंबई, कधीतरी नागपूर हे त्याला फिरावं लागत असतं सातत्यानं. नागपूर, मुंबई नाही तर अवघ्या महाराष्ट्रात त्याचं शूट चालूच असतं. वैभव, हाच प्रश्न आहे. म्हणजे विशालने जो आता संवाद चाललाय त्याच्या निमित्तानं तू स्वतः शूटिंगला जातोस, अगदी महाराष्ट्रभर दौरे असतील किंवा सेटवर अनेक लोक भेटतात, तू या सगळ्यात वैयक्तिक स्वतःची काळजी कशी घेतोस? एक महाराष्ट्रात राहणारा व्यक्ती म्हणून तर मला असं वाटतं की अख्खं महाराष्ट्र माझं कुटुंब आहे, म्हणून प्रत्येकाने काळजी घेतली तर मला खूप आनंद होईल. बरं, माझे आई बाबा आजी नागपूरला आहेत आणि मी माझ्या भावासोबत मुंबईला आहे आता. सो आम्ही आमच्या पद्धतीने काळजी घेतोय. आणि सगळ्यात जास्त आय गेस काळजी मला घ्यावी लागते, कारण मी शूटिंगला सातत्याने बाहेर जातो, मी इंटरॅक्ट करतो खूप लोकांची. सो मी जास्त काळजी घेतोय, कारण गौरव आणि बाकी सगळी मंडळी तर घरातच आहेत. आता वर्क फ्रॉम होम चालू आहे त्यांचं. पण एक कलाकार म्हणून वर्क फ्रॉम होम नाही करतायत. तुम्हाला शूटिंगसाठी बाहेर पडावंच लागतं. तिकडे जरी युनिट कमी झाल्या तरी 30 ते 40 लोक मिनिमम असतातच कोणत्याही सेटवर, रादर 40 ते 50 लोक असतातच. त्यामुळे आणि कलाकार आम्ही मास्क घालून शूट करू शकत नाही. सो त्यामुळे मी सातत्याने ब्रीदिंग एक्सरसाइज ज्याला आपण योग क्रिया म्हणतो ते मी डेली करतो. नंतर जसं मी म्हणालो, बाकी हँड सॅनिटायझर आणि मास्क जिथे मी वापरू शकतो तिकडे डेफिनेटली वापरतो. फक्त ऍक्शन म्हणण्याच्या आधी मी मास्क काढतो आणि इमिडिएटली कट म्हटल्यावर तो मास्क परत घालतो. बरं, पण मग वैभव, CPL मध्ये बेधडक नागपूरला कोणत्या टीमचं आव्हान तुझ्या समोर आहे? कोरोना प्रीमियर लीग ही अशी एक लीग आहे की जिकडे आपण जिंकल्यावर आनंद होतोच, पण आपण इतरांना सपोर्ट करताना पण आपण जेव्हा इतरांना सपोर्ट करतो तेव्हा पण तितकाच आनंद होतो. सो मला असं वाटतं की सगळ्यांनी एकमेकांना मिळून सपोर्ट केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं आता सगळ्यात जास्त सपोर्ट मुंबईसाठी केला पाहिजे, कारण अजूनही कुठेतरी जवळपास 16,000 आय गेस ऍक्टिव्ह केसेस आहेत. आकडा जर माझा चुकला असेल तर माफ करा, पण जवळपास त्या याच्यात आहे. सो सगळ्या सिटीजनी मिळून, आपण सगळ्या टीमनी मिळून मुंबईला सपोर्ट केलं पाहिजे. आणि आपलं ड्रीम तेच आहे की महाराष्ट्र कोरोना मुक्त होईल. आणि यावेळेस कुठे कॉम्पिटिशन नाही, आय गेस मला असं वाटतं यावेळेस प्रत्येक सपोर्ट करत आहे. आणि पहिल्यांदा असं झालंय की मॅच खेळताना असं वाटतं आपण जिंकलं पाहिजे, दुसराही जिंकलं पाहिजे, सगळ्या टीम जिंकल्या पाहिजेत. अगदी यालाच धरून महत्वाचा प्रश्न वैभव, की CPL स्पर्धेत बेधडक नागपूरची टीम जिंकणार का?
नाही, आपण जसं म्हणालो की कोरोना हे असं आहे की तिकडे कुठेच आपण जिंकलो हे आता एक्सपेक्ट नाही करायला पाहिजे. त्यामुळे आम्ही जिंकलो आम्ही असं म्हणणार नाही, कारण जर ती तशी कॉम्प्लिसन्सी आली तर परत कोरोना वाढू शकतो. जे आपण 1 ते 6 नोव्हेंबरचे जे नागपूरचे पण आकडे ते बघितले की 133 to 195 ऑलरेडी वाढले आहेत आणि आता दिवाळी येऊन ठेपली आहे. तर त्यामुळे मी म्हणून विनंती प्रत्येकाला करीन की आपण जिंकलोय असं एक्सपेक्ट करू नये. आपल्याला जिंकायचंय आणि आपण महाराष्ट्रीयन म्हणून आपण नक्की जिंकणार आहोत. बरं वैभव, तुझ्याकडे नेहमी आयडियल म्हणून पाहिलं जातं. आजच्या तरुणाईला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती तू कोणतं आवाहन करू इच्छितोयस? मी सगळ्यांना एवढंच आवाहन करीन की जरी कोरोना आपल्या घरी आला नसेल असं वाटत असेल तरी कोरोना बऱ्यापैकी पसरलाय आणि आपल्याला त्याच्यावर मात करणं गरजेचं आहे. त्यामुळे जसं अनलॉक होतंय जसं प्रत्येक जण म्हणतोय की प्लीज काळजी घ्या, मास्क वापरा, सातत्याने सांगतायत तरी बऱ्याचदा वापरल्या जात नाही. तर मी विनंती करीन प्लीज याचा वापर करा. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातले जे ज्येष्ठ मंडळी आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांची काळजी घ्या. ऍट द सेम टाइम एका गोष्टीकडे आपण खूप दुर्लक्ष करतो, त्याच्याबद्दल फारशी चर्चा होत नाही, ती म्हणजे ऑलरेडी जे पेशंट्स आहेत, कॅन्सर पेशंट्स म्हणा किंवा डायलिसिसवर जे पेशंट्स आहेत, तिथे त्यांना हॉस्पिटलमध्ये कोरोनाची संख्या वाढल्यामुळे तिकडे त्या लोकांकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होत आहे. मध्ये असे पण रिपोर्ट्स होते की काही कॅन्सर पेशंट्स होते ज्यांना ऑपरेशन करायचं आहे, पण अनफॉर्च्युनेटली आपल्या सिस्टमवर एवढं प्रेशर आलंय की ते ऑपरेशन लोकांचे पुढे ढकलले जात आहेत, इतर ट्रीटमेंटचे ते पुढे ढकलले जात आहेत. मला असं वाटतं आपण कुठेतरी याचं भान याचं कॉग्निझन्स घेतलं पाहिजे आणि त्याचं सिरियसनेस ओळखला पाहिजे. कारण आता या क्षणी कोरोना जरी महत्वाचा असला तरी त्याच्यापेक्षा जास्त काय म्हणतात सिरियस आजार त्याच्याशी लोक झुंजतायत आणि आपण तिकडे दुर्लक्ष करून त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. सो वी नीड टू सपोर्ट द मेडिकल फ्रॅटर्निटी. आणि त्यामुळे जेव्हा लोक सांगतात मास्क घाला, ते फक्त मी सुरक्षित होण्यासाठी नाही, कुठेतरी एक जे बर्डन आलंय आपल्या सिस्टमवर ते कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे. हे पण कुठेतरी त्याच्या मागचा एक विचार लक्षात घेतला पाहिजे आपण. कारण माझ्या घरी काही नाहीये म्हणून मी मास्क वापरणार नाही किंवा मी सॅनिटायझर वापरणार नाही असं नाही. आपण कुठेतरी इतर लोकांचा पण विचार करणं गरजेचं आहे आणि सगळ्यांनी जर आपण एकत्र पावलं उचलली तरच जो आता आपल्या मेडिकल सिस्टमवर किंवा मेडिकल इन्स्टिट्यूशन्सवर जो प्रेशर आहे ते कमी होईल. नाही तर आज लोकांना बऱ्यापैकी त्रास होतोय. नक्कीच हे सगळं प्रत्येकानं आता सांभाळण्याची गरज आहे. वैभव, कोरोना काळात जवळजवळ सगळेच आम जनता ही घरी होती, तर पोलीस, सफाई कर्मचारी, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी खऱ्या अर्थानं ते कोरोना विरुद्ध लढत होते. हे जे कोरोना योद्धे आहेत त्यांना तूही पाहिलं असेल, तुझ्या काय भावना आहेत? फ्रॉम डे वन नाही, मी त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानेन. कारण आपण म्हणतो देवानी वाचवलं, पण देव म्हणतो की मी ह्युमन फॉर्म मध्ये डॉक्टर्सच्या रूपाने आलो आणि तुम्हाला वाचवलं. जेव्हा आपण म्हणतो की देवानी वाचवलं आम्हाला. आणि सफाई कर्मचारी, त्यांच्यामुळे आज आपण म्हणजे आपण खऱ्या अर्थाने सुरक्षित आहोत आज डॉक्टरांमुळे. आपले सफाई कर्मचारी, आपले पोलीस बांधव, कारण तिकडे बऱ्याचदा त्यांच्याकडे आपल्याला कधी कधी राग येतो की तिकडे नाकाबंदी झाली आहे, पण आपण हा विचार करत नाही की ते त्यांचं घर सोडून त्यांच्या घरी पण कोणीतरी म्हणत असेल जाऊ दे ना, कशाला चाललाय नाकाबंदी करायला, कोरोना आहे, कशाला जाताय तुम्ही. डॉक्टरांचे मुलं आहेत, माझे काही मित्र आहेत त्यांचे आई वडील डॉक्टर आहेत, दे आर रिअली वरीड अबाउट देम. माझे काही मित्र आहेत जे आयसीयू मध्ये काम करतायत, म्हणजे आयसीयू सेक्शन मध्ये जिथे कोरोना पेशंट्स आहेत. काही मित्रांना कोरोना झाला, काही मित्रांना नाही झाला, पण त्यांच्या घरच्यांची मी म्हणजे त्यांच्या आई बाबांची जेव्हा मी बोलतो तेव्हा मला त्यांनी बोलून दाखवलंय की आम्हाला खूप काळजी वाटते. मला कधी फोन आला तर भीती वाटते, अच्छा हा फोन त्याच्यासाठी नाही की तो कोरोना पॉझिटिव्ह झाला. सो आपण कुठेतरी एक ग्रॅटिट्यूड असणं गरजेचं आहे त्या लोकांसाठी आणि त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे उद्या जर आपल्याला कोणत्याही पद्धतीने सपोर्ट करता आला या मंडळींना तर आपण केला पाहिजे. सपोर्ट नाही केला तर निदान त्यांच्या अगेन्स्ट जाऊ नका, त्यांच्या कामाच्या आड येऊ नका, एवढंच मी विनंती. नक्कीच जाणीव असायला हवी त्यांच्या आतापर्यंत केलेल्या कार्याची. खरं तर धन्यवाद वैभव. बेधडक नागपूर टीमचा मेंटॉर म्हणून तू खूप महत्त्वाची माहिती आम्हाला सगळ्यांना सांगितली. शिवाय तुझे अनुभव आणि भावना तू शेअर केल्यास या पुढच्या काळातही तुझ्याशी आम्ही संवाद जो आहे तो साधत राहणार आहोत. नक्कीच. थँक्यू सो मच. आणि मी लोकशाहीचे आभार मानेन की असं त्यांनी उपक्रम राबवला, कारण खऱ्या अर्थाने खूप इनोव्हेटिव्ह उपक्रम होता आणि याने डेफिनेटली खूप फायदा झालाय. सो कोरोना प्रीमियर लीगसाठी तुमच्या चॅनलचं मनापासून आभार. थँक्यू. नक्कीच वैभव, येत्या काळातही आपला संवाद जो होतो अशाच प्रकारे सुरू राहील. तुर्तास आजच्या कोरोना प्रीमियर लीगमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.